हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकतायत। या स्पर्धेसाठी शिवनेरी चषकासाठी ज्यांनी मात्र ज्या दात्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलंय त्या सर्व दात्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। विराथन बुद्रुक नांदगडी पाडा आपण पाहतोय ही स्पर्धा, हे मैदान मानव परिसर मैदान आपण पाहतोय ऐतिहासिक मैदान आहे। कारण आता विराथन बुद्रुक म्हटलं की क्रिकेटची पंढरी होत चाललेली आहे आणि या क्रिकेटच्या पंढरीत सर्व खेळाडू खूप खेळीमेळीच्या वातावरणात आपल्याला चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात। खेळाडू मी खेळाडूंना विनंती करेन की खेळाडू कक्षांमध्ये फक्त तुमच्या 11 खेळाडू बसतील, त्या व्यतिरिक्त कोणताही खेळाडू जर आढळला तर 3 धावांचं पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्यायची। कोणताही पाठीराखा मात्र त्या ठिकाणी बसणार नाहीये। फलंदाज बाद झाल्यानंतर आपण लगेच 30 सेकंद मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचंय आणि जे बक्षीस जर कोणाला द्यायचं असेल तर कृपया करून आपण एका कागदवर, छोट्या कागदवर येऊन आमच्या समालोचन कक्षेच्या समोरून द्या, आम्ही ते ऍक्सेप्ट करू। कैलासवासी दत्तात्रय सोमाकिणी यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक अनिलजी दत्तात्रय किनी यांच्याकडून आपण पाहतोय ज्या ट्रॉफी झालेल्या आहेत। कैलासवासी बाळकृष्ण गोसम किनी यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक दिनेश बाळकृष्ण किनी यांच्याकडून। कैलासवासी मोरेश्वर मुकुंद भोईर यांच्या स्मरणार्थ चतुर्थ पारितोषिक कुसुम मोरेश्वर भोईर यांच्याकडून। पंचम पारितोषिक गार्गी 11 योगेशजी तुकाराम घरात यांच्याकडून आपण पाहतो समाजसेवक। मालिकावीर सायकल जी मिनी बाईक आपल्याला पाहायला मिळते आमच्या साइड स्क्रीनवर आहे, प्रथा 11 रोशन किनी यांच्याकडून आपण पाहतोय। मालिकावीर साठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते राहुल प्रकाश घरात यांच्याकडून। विराथन बुद्रुक डोंगरीपाडा यांच्याकडून आपण पाहतोय। उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन फायटर्स ग्रुप विराथन बुद्रुक वैतीपाडा यांच्याकडून या ठिकाणी आलेला आहे। उत्कृष्ट फलंदाज विघ्नहर्ता स्पोर्ट्स कडून बॅट या ठिकाणी महेंद्र भोईर आणि तसेच राजू भोईर यांच्याकडून आलेले आहे। उत्कृष्ट गोलंदाज आदरणीय सन्माननीय जे आमदार चषकाचे सूत्रधार, एक चांगलं व्यक्तिमत्व अल्पेजी भोईर खुशी 11चे यांच्याकडून शूज आलेले आहेत। तर मॅच कडे सुद्धा आपण वळणार आहोत। तदनंतर जर आपण विचार केला तर या स्पर्धेसाठी पिण्याच्या पाण्याची बिस्लरीच्या बॉटलची व्यवस्था केलेली आहे 5 बॉक्स। चेतनजी जाधव यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। संदीप भोईर यांच्याकडून 5 दिवस पिण्याचं थंड जार या ठिकाणी दिलेले आहेत। या सर्व दात्यांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। जसा वेळ मिळेल तसा वेळ मात्र मिळेल तसा आम्ही या ठिकाणी अनाउन्समेंट करू जे आर्थिक सहाय्य ज्यांनी केलेलं आहे। स्टार्ट ऑफ द मॅच करुणाकर कोटियन सर एका साईडला आणि एका साईडला कल्याणी घोरपडे सर आपल्याला पाहायला मिळतात। शुभ सकाळ आणि ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी। पहिला चेंडू अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळतो। पॅडीला हा चेंडू मात्र समजला नाही। पंढरीनाथ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकतायत पहिला चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू डॉटच्या माध्यमातून आपण पाहू शकताय। निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना सकाळचं सत्र डिफॅक्टर थोडंफार पाहायला मिळतं। सूर्याची कोवळी किरणं आपण पाहू शकतायत खेळपट्टीवर येत आहेत। ऑन साईडला ड्राईव्ह केला जातोय, ऑन ड्राईव्ह ज्याला म्हटलं जाईल। कलात्मक फटका होता, मनगड्याच्या साहाय्याने चेंडूला वळवलं गेलं होतं। तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत। 1 शॉट यावेळेला आपण पाहतो, 1 शॉट धाव येते। ही नजर आहे ती घारीची नजर आपल्याला पाहायला मिळते। ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुई सारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळणारे 2 पंच आणि 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात। एक नामवंत पंच आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही पंच नामवंत आहेत, दिग्गज कलाकार टेनिस क्रिकेट मधले पाहायला मिळाले। एमआरआयच्या चेंडूवर भरपूर वर्ष क्रिकेट हाताळलं आणि कुठेतरी मात्र क्रिकेटची नाळ जोडावी त्यासाठी आज पंचांच्या भूमिकेत। ऑन साईडला होता, नोचा इशारा यावेळेला आपण पाहतोय कशा पद्धतीने असेल तर यावेळेला मात्र आपण पाहतो कन्स्ट्रक्टन यावेळेला जर आपण पाहिलं तर कन्सिस्टन्सी यावेळेला दाखवली जाते पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो। आणि जवळजवळ या ठिकाणी आपण विचार केला तर गोलंदाज क्रमांक 5 ते 6 आपण पाहतो फेकी गोलंदाजाला प्राधान्य नाहीये आणि गोलंदाज यावेळेला जर्क गोलंदाज असल्या कारणानं पहिल्या अंकुशला मात्र यावेळेला आपण पाहतो की बंदी आणले गेले। 6 धावा फलकावर 4+ एकंदरीत आपण पाहू शकतायत 3 4+3 7 धावा येत आहेत। चला जर्क गोलंदाज चक्क गोलंदाज चालणार नाहीये।
या ठिकाणी स्ट्रिक्टली रूल्स अँड रेग्युलेशन आपण पाहतो. आतापर्यंत 5 ते 6 गोलंदाजांना बंदी आणली या शिवनेरी चषकामध्ये. तुमचा जो हात आहे तो मात्र कानाच्या कोपऱ्यापासून अगदी योग्य फिरणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते, कारण पूर्ण वर्ल्ड मधला गोलंदाज मुथय्या मुरलीधरन या गोलंदाजाला सुद्धा 6 ते 7 वेळा मात्र डॅरेल हेर या पंचांनी बंदी आणली गेली होती, परंतु त्यांनी मात्र जिद्द यावेळेला बाळगली आणि टॉप वर्ल्ड क्लासचा गोलंदाज ठरला आणि ज्याच्या माध्यमातून 44,039 चेंडू फेकण्याचा मान मिळवला. टॉप 1चा गोलंदाज आणि 1,347 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. फ्रीडचा सिग्नल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप छान ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांची जेवढं मात्र कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. खूप स्तुती सुमने सुद्धा उधळली गेलेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 8 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय श्री गणेश दातिवरे. हा संघ आपण पाहतोय दोन्ही संघ बलाढ्य आहेत, मात्र करुणाकर कोटियन पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला कल्याणी घोरपडे सर आपण पाहू शकताय. ते दोन्ही पंच त्यांचे सुपुत्र करुणाकर कोटियन सरांचे आपण पाहतो की आज रणजी खेळत आहेत. खूप ही अभिमानाची गोष्ट आहे. यावेळेला आपण पाहतो टप्पापर्यंत थोडासा चेंडू आतमध्ये येणार होता. फ्रीडचा सिग्नल होता, लेग बाईटचा इशारा यावेळेला दिला गेलाय आणि तत्पूर्वी एक धाव पळून काढली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर यंगस्टार वेडी संघ उपस्थित झालाय. सागर वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या धावसंख्येवर आपण पाहू शकता. शिवनेरी चषक आजचा सलग 4था दिवस. आज आपल्याला वसई विरार गट हा सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे. आज खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा एक चांगलं सुंदर क्रिकेट पाहायला मिळेल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅकफुटला जाऊन एक धाव निश्चित स्वरूपात चेंडूला स्टॉप केला जातोय गली रिझन मध्ये. तत्पूर्वी एक धाव सँडीच्या बॅट मधून येते आणि एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. अक्की या वेळेला आम्हाला दर्शवत आहेत की 10 धावा या फलकावर आपण पाहू शकताय. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे जे शुभम मात्र अंकुशचं यावेळेला कन्वर्ट करतोय षटक. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. पहिलं पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम शॉट ऑफ लेन चेंडू यावेळेला जरूर होता, परंतु सुंदररित्या मात्र चेंडूला इंटू द गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जाईल. गार्गी 11 स्टँड कडे धर्मेशच्या स्वागतासाठी 4 धावा. वेलकम बाउंड्री. मॉर्निंग सेशन मध्ये पहिला चौकार, त्यावेळेला दुसरा चौकार येतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे जे युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतो कव्हरेज केलं जातं युट्यूबवर. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला इनफिल्डच्या वरून, परंतु आउटफील्ड थोडी फार स्लो पाहायला मिळाली आणि त्या कारणास्तव मात्र चेंडू थोडासा रोखला गेलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने पॅडीच्या बॅट मधून पंढरी, ज्याचं नाव पॅडी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. एका साईडला धावसंख्या जर आपण पाहिली तर श्री गणेश दातिवरे संघाची द ग्रेट स्टार्ट. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश दातिवरे संघ जाऊन पोहोचते 16. या आपण सकाळच्या मॉर्निंग सेशन मध्ये सुभाषजी कदम PK DJ यांच्या माध्यमातून एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. शिवनेरी चषक 2021. सुंदर सॉन्ग सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. 2018चं हे टायटल सॉन्ग खूप रिझवणारं पाहायला मिळालं. धन्यवाद सुभाषजी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 16 धावा. समोरच आमचे आयोजक यावेळेला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व निलेश जिकिनी आणि नयन जिकिनी.
पाहू शकतायत यावेळेला मात्र पंच वळतायत. सकाळच्या सत्रात थोडाफार एक्सरसाइजचा मौका मिळाला आणि यावेळेला वाईटचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. संदीप निजाईला मात्र हा चेंडू समजला नाही. हा चेंडू सरळ निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव येत नाहीये. कालच्या दिवसात एक आपण ड्रामा सुद्धा पाहिला. एक खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहू शकलात. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. कधी धावसंख्या मोठी उभारली गेली तर कधी लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कालच्या दिवसामध्ये फिरल्या गेल्या. हे आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे दात, बॅटची एज त्यावेळेला दर्शवली जाते आणि बॅटची एज लागत धावसंख्या जर आपण पाहिली तर गली रिजन मध्ये जाऊन पोहोचते. ती फलकावर एकंदरीत पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागला आता. षटक क्रमांक दुसरा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आजच्या दिवसामध्ये हिंदी समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळते पूर्ण महाराष्ट्रभर, प्रशांतजी आदवडे, वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचा सुद्धा आवाज या सकाळच्या सत्रामध्ये आणि 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा, चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला फटका चांगला आहे. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय. 6 धावांकरता मिडॉनच्या क्षेत्रामध्ये गुड टायमिंग. 6 धावा येत आहेत पंढरीच्या बॅटमधून, पॅडीच्या बॅटमधून. थँक्यू. वेलकम बॅक. 24 धावा फलकावर, चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे आणि श्री गणेश दातिवरे संघ आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आजचा सलग 4था दिवस, 4th डे मध्ये आपण आगमन करतोय. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि तेवढाच सुंदर उत्कृष्ट झेल यावेळेला पाहायला मिळाला आणि पॅडीच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना आपण पाहू शकता बॅक टू द पॅव्हिलियन. एक बिग विकेट, एक मोठा धक्का पॅडीच्या नावावर यावेळेला पाहायला मिळतोय. पॅडीच्या स्वरूपात आपण पाहू शकता श्री गणेश दातिवरे संघाला. होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माहे भवानी. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ऐतिहासिक मैदानात. धावांची गती जर आपण पाहिली तर 24 रन्स, 24 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम सुरेख पद्धतीने हा चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय 1 धावा अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 25 रन्स, 25 धावा. यानंतर होणारा सामना यंगस्टार वेडी आणि SP बॉयज दांडाखाडी दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या 5 षटकानंतर लगेच आपण उपस्थित राहायचंय आणि जो काही प्रवेश शुल्क असेल तो मात्र आपण लगेच त्वरित जमा करा, कारण अनाउन्समेंट करणं योग्य वाटणार नाही, त्यासाठी मी विनंती करेन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 25 रन्स, 25 धावा. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर होता आणि पंच कल्याणी घोरपडे सर यावेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. तेजस पाटील, मंगेश गायकवाड असतील माजिवलीवरून. यावेळेला मात्र फलंदाज बाद, अप्रतिम गुड डिलिव्हरी आणि सफलता मात्र यावेळेला मिळते ती दुसरी. अंकुश या गोलंदाजाला मॅग्निफिसंट बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. संदेश बॅक टू द डगआउट. सह्याद्री मातीचा कणकण सदा हे गाणार, सह्याद्री माती
मातीचा कणकण सदा हे गाणार माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या राहणार माझ्या राजाचं राजपण काल होतं आज उद्या धावसंख्या 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतात 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 26. आणि प्रत्येक बाईक मालकांना मी विनंती करेन की कृपया करून ज्या तुमच्या गाड्या आहेत त्या पार्किंग झोन मध्येच आपण पार्क करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची इजा वर्दळ करण्यासाठी त्रास होणार नाही. त्याकरता मी विनंती करेन, हंबल रिक्वेस्ट असेल. एक चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 26 धावा. अक्षय पाटील मॅचचा आनंद घेण्यासाठी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम अक्षय, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. श्रीकांत केनी, माई कॅटरर्स, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2 कंप्लीट झाले. तिसरे षटक हाताळण्यासाठी जयेश आपल्या गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. सँडी मात्र यावेळेला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळतोय. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 27 धावा. सरासरी चांगली आहे, परंतु 2 फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळाले. पंढरी मात्र यावेळेला आपण पाहिलं तर 17 धावांचा खेळ साकारत वैयक्तिक इंडिव्हिज्युअल धावसंख्या त्याने मात्र उभारली आणि संघाला स्टँड करून दिला. आणि त्यानंतर संदेश मात्र आज यावेळेला नाराज केलं आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी मात्र अंकेश आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवर. हलकेशा हाताने फक्त ढकलून दिलंय चेंडूला. यावेळेला इंटेलिजंट क्रिकेट पाहायला मिळतं, फक्त बुद्धिमत्तेचं यावेळेला क्रिकेट पाहायला मिळाला. चेंडू सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. अप्रतिम ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला या वेळेला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय. इंटू द गॅप मध्ये खेळण्यामध्ये अंकेश अप्रतिम पाहायला मिळतो, माहिर आहे आणि त्या अनुषंगाने मात्र फक्त या ठिकाणी दिशा देण्याचं काम करतायत. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने श्री गणेश दातिवरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 रन्स 33 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला. 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येक नसानसामध्ये क्रिकेट प्रत्येकाच्या भिनलेला आहे. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. हलकेशा हाताने चेंडूला फक्त पुश केला जातोय. पुन्हा एकदा मात्र बॅक पॉइंटला चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषा पार आणि हा आलाय चौकार. गुड बॅटिंग बाय अंकेश. एका साइडला मात्र अंकेशने इंटेलिजंट क्रिकेट खेळलं गेलंय. सुपर बॅटिंग. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37 धावा. 37 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. सुंदर स्पर्धा शिवनेरी चषक 2021 चा हा शानदार सोहळा. स्विच हिट रिव्हर्स स्वीप यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर श्री गणेश दातिवरे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. या धावसंख्येवर चेंडू फेकून झाले. जयेशच्या हातखंडामधून 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते यावेळेला जोडले गेले त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, लेग बायचा इशारा यावेळेला करुणाकर कोटियांसर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मेन पंच. धावांची गती जर आपण पाहिली तर एंड ऑफ दी ओव्हर 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 38 धावा, 38 रन. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 2 चौकार आले जयच्या गोलंदाजीवर आणि सुंदर रणनीती मात्र यावेळेला पाहायला मिळाली ती श्री गणेश दातिवरे संघाची. आतापर्यंत सँडीचे बॅट तळपलेले नाहीये. येणारे 12 चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 12 चेंडूमध्ये काय मॅक्झिमम टोटल असेल, कारण एक ड्रेसिंग रूम मध्ये चर्चा सुरू असेल की 12 चेंडूमध्ये मॅक्झिमम 3 ते 4, 4 ते 5 मोठे फटके आले, षटकारात कन्वर्ट केलं तर कदाचित एक फायटिंग टोटलकडे आपण वाटचाल करण्याची जरूर यावेळेला इच्छा प्रकट करू शकतो. घेऊया एक छोटासा ब्रेक. या आपण जाऊया सुभाषजी यांच्याकडे, एक छोटीशी धून ऐकूया, लगेच येऊया मैत्रिणी. धावसंख्या 38 रन, 38 धावा, 3 षटकांचा खेळ समाप्तीवर झालाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, तो मात्र स्टान्स यावेळेला पवित्र घेतला गेला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतोय सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गुड बॉलिंग बाय अंकुश. अंकुशने मात्र सुंदर गोलंदाजी यावेळेला हाताळली गेले. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला निवडलं मिडॉनच्या क्षेत्रामध्ये आणि अंकेशच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन, एक बिग विकेट. तिसरा धक्का मात्र श्री गणेश दातिवरे संघाला पाहायला मिळतोय. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलंय एक विराईने. आगरी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलंय एक विराईने. थँक्यू. वेलकम बॅक. 38 धावा या फलकावर आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुज्ञ आणि जाणकार आणि शिस्तप्रिय असे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रमोद घरत जॉईन झालेत. मंगेश गायकवाड माजिवलीवरून सांगतात की सुंदर आयोजन नियोजन केले गेले. राहुल दानवा मॅन फ्रॉम मासवन यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात, आमचे जवळचे मित्र. धावांची गती जर आपण पाहिली तर यावेळेला बॅकफुटला जाऊन सँडीची बॅट जी आहे ती आज तळपताना पाहायला मिळत नाहीये. जे प्रॉपरली स्ट्रोक आहेत सँडीच्या बॅटमधून ते मात्र येताना पाहायला मिळत नाहीये. थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय खेळपट्टीवर आणि चाचपडताना पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 39 धावा, 39 रन्स, 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. अंकुशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले, बोटांतील जादू दाखवले, विलक्षण कामगिरी केली. बॅटचे एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 40 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. चौथं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि चौथ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 40 धावा. प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश दातिवरे. यावेळेला पाहिलं निळाला खूपच बाहेर असल्याकारणानं आउटसाइड द ऑफ स्टंप वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41 धावा. यानंतर होणारा सामना बिग फाईट, बिग मॅच, यंगस्टार वेडी वर्सेस SP बॉयज दांडाखाडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचे. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला. सँडीच्या बॅट मधून मात्र एक उत्तुंग फटका यासाठीच ओळखला जातो. मी म्हटलं होतं जे प्रॉपरली स्ट्रोक आहे सँडीच्या बॅट मधून ते येत नाहीयेत, परंतु स्ट्रगल करत होता आणि तदनंतर मात्र यावेळेला जरूर एक षटकार आला. होप्स वाढले असतील. 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा, 47. यावेळेला मात्र अप्रतिम अंकुशने यावेळेला इरादे पक्के स्पष्ट केले. षटकार आल्यानंतर ती माझ्याकडे कुवत आहे, ती माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती आणि यावेळेला मात्र यष्टी उद्ध्वस्त केली जाते, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातं. योगेश निजाई मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या आपण ऐकूया एक सुमधुर संगीत.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 47 धावा, 47 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. अंकुशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी 2 स्पेल हाताळले आणि दोन्ही स्पेल जर आपण पाहिले तर महत्त्वपूर्ण भूमिका ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज वसई विरार गट आपल्याला पाहायला मिळतो आणि आमच्या खुशी 11 स्टँडमध्ये हरीश्वर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम हरीश्वर, आपलं हार्दिक स्वागत आहे. जे शिवनेरी चषकाचे प्रबळ दावेदार गेल्या वर्षाचे आपल्याला पाहायला मिळाले होते, विनर झाले होते. आमच्या एका शब्दाला मान देऊन त्यांनी या ठिकाणी एंट्री केली गेली होती आणि गेल्या वर्षात खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं आणि त्यांचा संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मोरेश्वर काका या ठिकाणी उपस्थित झालेत. वाडीवरून 4था दिवस सलग या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी किती क्रिकेटवरचं वेड आहे, किती क्रिकेटवरचं अफाट प्रेम आहे हे मोरेश्वर काकांनी जरूर दाखवून दिलंय. आणि भरपूर क्रिकेट दर्दी असे असतात की मात्र आपण पाहतो की मॅच असतील त्या ठिकाणी 5-5 दिवस, 7-7 दिवस, 9-9 दिवस मात्र सुट्टी टाकून त्या मॅचचा आनंद घेतात. ऑफ साइडला फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी एक्स्ट्रा कव्हरला सुंदर क्षेत्रक्षण दुसऱ्या धावेसाठी वळाले होते. राकेश पोचतील का त्या ठिकाणी, तर यावेळेला आपण पाहू शकतात या थर्ड अंपायरची मागणी यावेळेला आलेली आहे आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थोडंसं बिझी व्हावं लागेल. ते मात्र नितेश पाटील यांना कालच्या दिवसात सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा अनुराग चव्हाण असतील, मुन्ना जयस्वाल असतील, बंटी कुंभार असतील यांनी मात्र आज कालच्या दिवसात खूप कॅमेरा वर्क पाहायला मिळाला होता. दोन्ही अँगल जर आपण पाहिले तर खूप क्लिअरली पाहायला मिळाले. जो झाईचा संघ पाहायला मिळाला आणि नवलीचा संघ एका साईडला पाहायला मिळाला होता. आमच्या डाव्या साईडला अल्पेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत असताना यस इज गॉन फलंदाज या ठिकाणी बाद होताना स्लो मोशन मध्ये यावेळेला फलंदाज बाद होताना थोडंसं डाऊटफुल होतं, डिफिकल्ट होतं डिसिजन आणि यावेळेला कोणतीही रिस्क घेतली नाही पंचांनी आणि सांगितलं की बेनिफिट ऑफ डाऊट कदाचित क्षेत्ररक्षकाला सुद्धा यावेळेला मिळू शकतो आणि त्यासाठी थर्ड अंपायरची मागणी यावेळेला केली गेली. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 48 रन्स 48 धावा या फलकावर. एसपी बॉईज दांडाखाडी संघ जर या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर प्लीज आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मी विनंती करेन की आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा. आमदार चषकाचे सूत्रधार अल्पेशजी भोईर आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. के त्यांच्या जोडीला आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 48. नयन किनी सकाळच्या 17 पासून निलेशजी किनी आपण पाहतो. थंड पाण्याचे जार या ठिकाणी आदरणीय संदीपजी भोईर यांच्या माध्यमातून मात्र पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या 5 दिवसांमध्ये केलेली आहे, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 48 धावा मैदानाच्या आतमध्ये घडामोडी यावेळेला घडलेल्या आहेत. फलंदाज बाद झालाय, अजून 5 चेंडू येणं बाकी आहेत आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय मिस्टर साईराज. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. उजव्या हाताने यावेळेला पहिला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर यावेळेला खेळला गेला होता परंतु फार वेगाने चेंडू निघून जातोय. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो 4 धावा. चौकार येतोय, वेलकम बाउंड्री. या चौकाराने थोडं फार कुठेतरी यावेळेला रिलॅक्स झाला असेल योगेश निजाई. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 52. 52 रन्स श्री गणेश दातिवरे संघाची स्थिती. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 52 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 52 रन्स. आदरणीय सन्मान्य राहुलजी राजाराम जाधव यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 2000 रुपये आलेले आहेत आणि नुकतंच आपण पाहतो संदीप भोईर यांच्याकडून 5 दिवस पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली. थंड पाण्याचे जार आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता योगेश निजाई या फलंदाजाने आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 52 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. एक उत्कृष्ट खेळाडू आहे परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग असावं लागतं.
पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला गेला होता, खूपच बाहेर वाईटचा इशारा. पंचांशी कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नये, कारण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला विंकुश मात्रे त्यांना समजवत असताना आपण पाहतोय आपल्या साथीदार गोलंदाजाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 53 धावा. कारण क्रिकेटच्या मैदानात नेहमीच पंचांचा आदर सन्मान जर तुम्ही केला तर तुमचं क्रिकेट खूप पुढे जाईल. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पंचांकडून चुका होतात, तर ही तर वेगळी गोष्ट आहे. कारण आपल्याकडे एवढ्या टेक्नॉलॉजी नाही आहेत, तरी सुद्धा पंचांचे अचूक निर्णय आपल्याला यावेळेला हेरले गेलेत. यावेळेला टप्पा पड्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा मात्र पंच वळतायत, वाईटचा इशारा यावेळेला आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते ती जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. 54 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. साईराज एका साईडला मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, ऑफ साइडला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. इनटू द गॅप मध्ये यावेळेला पाहायला मिळतोय धर्मेशच्या स्वागतासाठी गुड शॉट, सुंदर फटका पाहायला मिळाला. 4 धावा. Throw heat. चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 58 धावा. 58 रन्स श्री गणेश दातिवरे या संघाचे. यानंतर होणारा सामना यंगस्टार वेडी वर्सेस SP बॉईज दांडाखाडी या दोन संघांमध्ये आपल्याला बिग फाईट, बिग मॅच पाहावयास मिळेल. आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये त्यांना शुभ सकाळ असेल. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजू कॅटरल्स यांच्याकडून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं योगदान. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, पुलचा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. निखिल लोघे यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून जातोय. वेलकम निक, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार येतोय. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 62 रन्स 62 धावा. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 62 रन्स 62 धावा. उलटा चेंडू होता. यावेळेला आपण पाहतो नोचा इशारा, कारण कमरेच्या वरती असल्या कारणानं फार वेगाने निघून गेला होता चेंडू आणि कनेक्ट झाला नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 63 रन्स. साईराज एका साईडला आपण पाहू शकतायत. थोडंसं डोकं शांत ठेवून जर गोलंदाजी केली तर कदाचित चेंडू मात्र खूप चांगल्या प्रकारचे डिलिव्हर्ड होऊ शकतील. कारण क्रिकेटच्या मैदानात नेहमीच तुम्हाला शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं. कारण म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. यावेळेला पहिल्या नाळला हा चेंडू पुन्हा एकदा मात्र पंच वळतात. वाईटचा इशारा यावेळेला आपण पाहू शकतायत, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी यावेळेला केली जाते सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत जर विचार केला तर की आम्हाला यावेळेला दर्शवतायत की 64 रन 64 धावा आणि चेंडू आतापर्यंत साईराजने 9 चेंडू फेकले गेले. त्यामध्ये 5 चेंडू फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू एक्स्ट्रा स्वरूपात फेकले गेलेत आणि त्याचा फायदा मिळालाय श्री गणेश दातिवरे संघाला. सरळ बॅटने खेळला गेला. ऑफ साइडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मध्ये खेळला गेला. व्ही शेप मध्ये, व्ही फॅक्टर मध्ये चौकार येतो योगेशच्या बॅट मधून. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते श्री गणेश दातिवरे संघाची. तब्बल यावेळेला पाहायला मिळते 68 रन्स 68 धावा आणि 69 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते आपण पाहू शकतायत. द्वारकामाई चिखलपाडा या संघासमोर श्री गणेश दातिवरे संघाने खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला निकेत प्रेझेंटीसाठी गेले होते. योगेशच्या जोडीला आपण पाहू शकतायत. योगेशने मात्र यावेळेला आक्रमकता दाखवली. इंटू द गॅप मध्ये खेळले. कारण जेव्हा प्लेन मैदान असतं ना त्यावेळेला तुमचे शॉट सिलेक्शन खूप महत्वपूर्ण भूमिका असते. वेलकम मंगेशजी बोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यंगस्टार वेडी संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत.
निखिल भोईर यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात. मंगेश गायकवाड आज आपल्याकडचे जवळजवळ जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं संघ पाहायला मिळतील वसई विरार गट मधून. या आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. त्या ठिकाणी मात्र आपल्या समवेत पुन्हा एकदा एक गोड आवाज मात्र प्रशांतजी आदवडे आपल्या समवेत असतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, अर्थातच टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या नंतर होणारा सामना, या पुढील होणारा सामना, नेक्स्ट मॅच, बिग फाईट, बिग मॅच, यंगस्टार वेडी आणि एसपी बॉयज दांडाखाडी या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल आणि त्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल तो टॉस बॉक्स मध्ये. या आपण थेट जाऊया मिस्टर प्रशांत आदवडे यांच्याकडे. हॅलो 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 चिकटेस, हॅलो 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 चिकटेस, हॅलो 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 चिकटेस, हॅलो हॅलो. यंगस्टर बेडी एसपी बॉयज दांडाखाडी दोन्ही संघांच्या संघटनेकर विनंती, आपण टॉस साठी यायचे. शिवधरी चषक 2021 अतिशय महत्वाचा दिवस आपण आज पाहतो आहे. पहिला मॅच द्वारकामाई चिखलपाडा आणि गणेश दातुरी या दोन संघादरम्यान 69 धावांचं आव्हान आहे. त्या दिशेने आपण निश्चित जाऊ, परंतु यंगस्टर बेडी संघाचे कॅप्टन आणि एसपी बॉयज दांडाखाडी टीमचा कॅप्टन प्लीज. हॅलो 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 प्रमोद टॉस के लिए एक मेहमान की जरूरत होगी. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आदरणीय दिलीप घरत यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावा. यंगस्टर बेडी आणि एसपी बॉयज दांडाखाडी या दोन संघादरम्यान अतिशय महत्वाची लढाई आहे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी दिलीप दादा दाखल होत आहेत. आपलं स्वागत आहे आणि दोन्ही संघाचे कणे आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑल द बेस्ट अँड नाव टॉस का बॉस. एसपी बॉयज या संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार आहे? जास्त प्रश्न विचारणार कारण मॅच मैदानामध्ये सुरू झालेला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. शिवधरी चषक 2021 मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. दुसरा मॅच यंगस्टार बेडी आणि एसपी बॉयज दांडाखाडी या दोन संघादरम्यान एसपी बॉयजने टॉस जिंकलाय. त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमिटी, मिस्टर प्रमोद. थँक्यू व्हेरी मच. 69 रन्स टू विन असलेले 69 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. पहिला चेंडू यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न साईराजचा होता. एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. या आपण कंटिन्यूज प्रशांतजी यांचा गोड आवाज ऐकूया. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं शिवधरी चषक 2021. जीतने के लिए 69 रनों की जरूरत है द्वारका माई चिखलपाड़ा टीम को. गणेश दातिवड़े बनाम द्वारका माई ये मुकाबला मैदान के अंदर. प्रारंभिक बल्लेबाज साईराज और जयेश पंडरी गेंदबाजी कर रहे हैं. पावर प्ले का बहुत ही महत्वपूर्ण ओवर. इस बार बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए फ्रंट फुट पर गेंद स्ट्राइक पर की तरफ जा रही है. खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. इसी के साथ पहले ओवर का जो खेल है जिसमें बल्लेबाज को थोड़ा सा बेहतर खेलने की जरूरत है. जयेश 1 पर हैं, साईराज 1 पर. रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के.
पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी। प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं भंडारी। कॉम्पैक्ट सेंस से गेंदबाजी करते हुए एक फ्लैंक स्वीप पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, एक खिलाड़ी इस पर एक्स्ट्रा कवर पर मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर, मिडान को एक बार फिर दायरे के अंदर रखा हुआ है। इस बार ड्राइव किया लेकिन खिलाड़ी है दायरे के अंदर, बहुत ही बेहतरीन फील्डिंग का मुजाहिरा। मिड ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद थे, एक बार फिर नॉन स्ट्राइक रेंज से बल्लेबाज रन देना चाहते थे लेकिन अपने एक बार फिर क्रीज पे वापस आए, कोई नुकसान नहीं हुआ, सुरक्षित है। रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान की। पावर प्ले बहुत ही महत्वपूर्ण रहेगा दोनों टीमों के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पिंडरी तैयार, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज इस वक्त साईराज। लाजवाब गेंदबाजी, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। रनआउट का बिल्कुल मौका था, अगर डायरेक्ट हिट लगता तो बिल्कुल यहां खतरे की घंटी बज रही थी। पहले ओवर का खेल अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं। टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर लेंथ गेंदबाजी कर रही है, एक बार फिर 2 मीटर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं और टप्पा ऑफ स्टंप के बाद शरीर से दूर गेंदबाजी करने का प्रयास करते हुए सफलता इनको जरूर मिलती हुई जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के। पंडरी गेंदबाजी करेंगे, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज जयेश। इस बार अच्छा शॉट बल्ले के बीचों बीच, गेंद एक बार फिर एक्स्ट्रा कवर के ऊपर से बॉडी के बाहर जाती हुई। इसके एक बार फिर इस शॉट को कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। एफर्टलेस शॉट, शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया है। शुक्रिया डीजे। इस पारी का पहला छक्का जयेश के बल्ले से वो क्या शॉट था, एक बार फिर ज्यादा आगे गेंद थी, पीछे चले गए, शरीर का संतुलन बहुत ही अच्छा था और इनसाइड आउट एक्स्ट्रा कवर के ऊपर से एक जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज जयेश। मैग्निफिसेंट स्ट्रोक, ये बहुत ही बेहतरीन शॉट था बल्लेबाज की तरफ से। पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है, ज्यादा आगे रखने का जो प्रयास किया गया उसका भरपूर फायदा जयेश ने उठाया। इस बार फुल टॉस है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन का इजाफा। अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए जयेश। शिवनेरी चषक 2021 का आज बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। पहले ओवर का खेल, पहले ओवर में रन संख्या 10 रन बगैर किसी नुकसान के। जयेश 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला है मैदान के अंदर। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। शिवनेरी चषक 2021 का पहला मुकाबला आप देख रहे हैं। द्वारका माई चिखलपाड़ा बनाम गणेश दातिवरे। जीतने के लिए 69 रनों की जरूरत है। पहले ओवर का खेल समाप्त होता है, रन संख्या 10 रन। यंग खिलाड़ी, नौजवान गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी मोनिश गेंदबाजी करेंगे। बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए तैयार है। प्रारंभिक बल्लेबाजों ने अच्छा स्टार्ट प्राप्त जरूर किया है। 5 ओवर का मैच है। लेग स्टंप के बाहर गेंद और फिलहाल अंपायर हमारी तरफ बढ़ रहे, व्हाइट बॉल का इशारा करते हुए। सुबह के सत्र में कल्याणी गोरपड़े और करुणा कोटियन जो बहुत ही मशहूर अंपायर मैदान के अंदर है, ऑलरेडी विदेश में जाके भी अंपायरिंग किए हैं, एक्सपीरियंस कैंपेनर हैं, क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हुए। ओ ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है। शॉट सिलेक्शन अच्छा नहीं था, बड़ा शॉट ऑन साइड पर खेलना चाहते थे, खड़े खड़े खेलने की कोशिश। यंग गेंदबाज है, नौजवान गेंदबाज है, सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या 11 रन बगैर किसी नुकसान के। बहुत अच्छा ओवर घटता, पहली गेंद वाइड बॉल, उसके बाद में ये बिंदी गेंद है और बल्लेबाज समझ नहीं पाए, रीड नहीं कर पाए, ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन थोड़ा सा दुविधा में थे। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। 69 रनों की जरूरत है चिखलपाड़ा टीम को ये मुकाबला जीतने के लिए। कॉम्पैक्ट से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार उड़ाया आसमान की तरफ, तारामंडल में पंख लगा के गेंद बॉडी लग के बाहर जाते पीछे रन। ब्यूटीफुल टाइमिंग। आई तो डोंगर भगत किती सुंदर रंगाना चढवला, आई तो डोंगर भगत किती सुंदर रंगाना चढवला। शुक्रिया डीजे, एक बार ऑफ
ऑप्शन की थोड़ी सी बहाव थी, लेकिन आगे गेंद थी, बल्लेबाज ने भाप लिया था बहुत सुंदर तरीके से और पहले पढ़ लिया उसके बाद में जड़ लिया। अच्छे पोजीशन में आए थे बल्लेबाज। इसी के साथ रन संख्या अब स्कोर जा पहुंचा है 70 रन। जीतने के लिए 69 रनों की जरूरत है। अच्छा मैच अनिल जी किनी साहब इनके नेतृत्व में आप शिवनेरी चषक 2021 देख रहे हैं। शानदार आयोजन, पिछला साल प्रमोद सफल रहा था, जबरदस्त प्रदर्शन बल्लेबाजों ने किया, गेंदबाजों ने किया, दर्शकों का अच्छा सपोर्ट था और दूसरे साल में भी देखें तो बहुत ही बेहतरीन तरीके से अच्छा आयोजन टूर्नामेंट का। प्रतियोगिता बहुत फेमस है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मोनिश तैयार है। राइट टर्म ओवर द विकेट। ये फुल टॉस है, नहीं बख्शेंगे। न सूरत देखते न मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। गेंद बॉडी के बाद 6 रन। दबाव इस वक्त नौजवान गेंदबाज के ऊपर है, ज्यादा आगे गेंदबाजी कर रहे हैं। इस बार तो गेंद को लैंड ही नहीं किया गया था, तो लेकिन बल्लेबाज ने सही जगह पर एक बार फिर लैंड किया। डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद जाती हुई, लाइन से भटके तो पड़ेंगे पटके। रन संख्या इसी के साथ इस खूबसूरत छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 23 रन। मैग्निफिसेंट बैटिंग मैदान के अंदर बल्लेबाजों की तरफ से बहुत ही अच्छी बल्लेबाजी हो रही है। लाइन लेन पर एक बार फिर निर्भर नहीं है गेंदबाज। शुरुआत अच्छी की थी, लेकिन इसके बाद में लगातार 2 छक्के आए हैं। कम बक्सन से बोनिश तैयार है। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। इस वक्त जयेश जो अच्छी पारी के अंदर अपनी टीम के लिए ऑफ के बाहर ड्राइव किया अलॉन्ग द कार्पेट। एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। दूसरे के लिए वापस आ रहे, तालियां बजती हुई। 69 रनों की जरूरत है। मैदान के अंदर विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी हो रही है। रन संख्या 25 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजों ने आगाज किया, खास करके जयेश जिनका बल्ला बोल रहे हैं। 7 गेंदों में इन्होंने 22 रन बनाए हैं। विस्फोटक अंदाज में धुआंधार पारी खेल रहे हैं मैदान के अंदर। ऑफ के बाहर गेंद थी, थोड़ा सा कवर की तरफ जाना चाहते थे, लेकिन शरीर से दूर, आंखों से दूर गेंद थी। बल्ले का अनुरूढ़ किनारा और गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। 25 रन दूसरे ओवर का खेल, आखिरी गेंद शेष है। साइरस 2 पर खेल रहे हैं। जयेश ने 22 रन बनाए हैं 8 गेंदों का सामना करते हुए। इस बार बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए मिड ऑन के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर जाती हुई, करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। जय शिवाजी, जय संभाजी। जय शिवाजी, जय संभाजी। शुक्रिया डीजे। 2 ओवर का खेल समाप्त होता। रन संख्या 29 रन, मतलब पहले 2 ओवर में पावर प्ले में बल्लेबाजों ने अपनी पावर दिखाई है। खास करके प्रशंसा करनी चाहिए जयेश के, जो 26 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 9 गेंदों का सामना करते हुए स्ट्राइक रेट बहुत अच्छा है, लाजवाब। और एक बार फिर मैं एक और चीज कहना चाहता हूँ, शॉट सिलेक्शन इनका अच्छा है। जब आप रन बनाना चाहते हैं तो पोजीशन में आना पड़ता है, गेंद को रीड करना पड़ता है। दूसरी बात, शॉट सिलेक्शन आपका अच्छा होना चाहिए। इन्होंने खराब गेंद के ऊपर बहुत ही अच्छी नसीहत देते हुए रन बनाए हैं। आपके पास 18 गेंदें हैं और समीकरण की तरफ जाएंगे। जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 69 रनों का लक्ष्य है। अभी भी देखें तो फासला बना हुआ है, साझेदारी 29 की बनी हुई है 12 गेंदों में, और अब जाकर 18 गेंदें। और जीतने के लिए ऑन स्क्रीन लक्ष्य एक बार फिर आप जरूर देखिए, 40 रनों की जरूरत है। लाजवाब बल्लेबाजी मैदान के अंदर, अच्छा स्टार्ट होता हुआ। पंडरी वापस आए हैं, प्रमुख गेंदबाज है। साइरस 2 पर बल्लेबाजी करते हुए। आज के दिन का ये पहला मैच है शिवनेरी चषक 2021 में। फील्डिंग देखिए इस वक्त थर्ड मैन की तरफ खिलाड़ी, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है। स्टक कवर को बॉडी लाइन की तरफ रखा हुआ है। लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन की तरफ एक खिलाड़ी, मिड विकेट है। स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी, फाइन लेग पर एक खिलाड़ी मौजूद। इसका मतलब ऑन सेट पर 4 खिलाड़ी, ऑफ सेट पर 5 खिलाड़ी है। ब्रेक थ्रू की जरूरत है फिलहाल गणेश दाते हुए टीम के लिए। और चिकलपड़ा का स्टार्ट बहुत अच्छा होता हुआ। ओहो, ये अच्छी गेंद स्टंप के ऊपर से चली गई। स्वीप करना चाहते थे फाइन लेग क्षेत्र की तरफ, और टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी नीचे भी रही है। शुरुआत पंडरी की बहुत अच्छी हुई है। पहली गेंद पर बिंदी है। 17 गेंदों का खेल शेष है। 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए।
इस बार बढ़िया तरीके से खोद के निकाला, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 30 रन बगैर किसी नुकसान के। 16 गेंदों का खेल शेष 39 रनों की जरूरत है। अभी भी फासला बना हुआ है इस मुकाबले में। ये दोनों बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, खास करके निगाहें रहेगी जयेश के ऊपर। That's another beautiful delivery. बहुत अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी हरकत कर रही है, लेकिन टिप्पा बिल्कुल 34 स्टंप की तरफ था और खड़े खड़े ऑन साइड की तरफ एक बड़ा शॉट कर रहा खेलना चाहते हैं, पुल करने का प्रयास किया गया। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ये बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज पंडरी द्वारा। रन संख्या फिलहाल 30 रन बगैर किसी नुकसान के। और आगे तो आना चाहते थे, गेंद अब अच्छी तरह से बल्ले पर नहीं है। थ्रो कहां कर रहे हैं भाई, थ्रो आप कहां कर रहे हैं? कल एक बार फिर आपने देखा है, एक गेंद में 2 रनों की जरूरत थी, दिमाग की बत्ती को आप नहीं जला पाए थे। सर्कल के अंदर विकेट कीपर के पास गेंद थी, उसके बावजूद 2 रन बने थे। तो दिमाग की बत्ती को जलाइए, कंसंट्रेशन की बहुत जरूरत होगी इस मुकाबले में। 69 रनों की जरूरत है। मैदान के अंदर देखे तो रन बनाने के लिए अब जूझना पड़ रहा है। पहले 2 ओवर में फ्लाइंग स्टार्ट हुआ था, लेकिन तारीफ और प्रशंसा होगी प्रमुख गेंदबाज पंडरी की, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्ट आर्म राउंड विकेट, अच्छी गेंद, वाह भाई वाह पंडरी, बहुत अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर। पूरी तरह से इस मैदान पर ये जान डाल रहे, मैदान के अंदर चल रहा है घमासान। हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान लगा के गेंदबाजी कर रहे हैं। तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। ओ टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। इस मुकाबले में अब फील्डिंग करने वाले जो खेमा वो तालियां बजा रहा है। अब जाकर आपके पास 12 गेंदें हैं और 12 गेंदों में जीतने के लिए यहां से 38 रनों की जरूरत है। फासला बढ़ता हुआ छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू उच्चार रहेगा। एक इंटरेस्टिंग मुकाबला मैदान के अंदर। सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, ये तो बोलावना। शुक्रिया वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं शूद्र चषक 2021, आज का अहम दिन और अनिल जी ने इनके नेतृत्व में एक शानदार टूर्नामेंट मैदान के अंदर 12 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। फासला बना हुआ है और रोचक मुकाबला बिल्कुल होगा। पहले 2 ओवर में 29 आए थे और उसके बाद में पंडरी ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए पूरी तरह से बांध कर रखा। गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंद अंकुश को मौका मिला है, जो ऑलराउंडर खिलाड़ी है। स्ट्राइकर इन पर क्या बल्लेबाज जयेश रहेंगे, इनके ऊपर निगाह रहेगी। स्टार्ट अच्छा किया था। फिलहाल एक बार फिर मैदान के अंदर जाएंगे। जिस तरह से ये मुकाबला बन रहा है, फील्डिंग देखिए, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मिड विकेट है, डिस्क का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है, एक फाइन का खिलाड़ी दायरे के अंदर है। थर्ड बैन पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर एंड लॉन्ग ऑफ 5 फील्डर ऑन टू द ऑफ साइड एंड 4 ऑन टू द ऑन साइड। Paktam jam field for Jayesh for offside. Now scored 31 but none. ओहो, एक बार फिर गति परिवर्तन करना चाहते थे। टप्पा खाने के बाद काफी बाहर जाते हुए गेंद करुणा कोटियन मैदान के अंदर है। व्हाइट बॉल का इशारा करते हुए ऑलरेडी 10 पेल जैसे सबसे महत्व जो कि मशहूर जो टूर्नामेंट विदेश में जाके इन्होंने की है, आर की ट्रॉफी में खेल चुके एक्सपीरियंस कैंपेनर मैदान के अंदर। ओहो, क्या बात है, क्या बात है। ओहो, लाजवाब तो वाह भाई वाह। कहते ना जहां होती है चाह वहां मिलते रहा। गेंद बॉडी के बाद 6 रन। सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय गो, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली। Fantastic batting by Jayesh. He's looking now very dangerous. Score moves on 38 for none. ये भी उड़ा है आसमान की तरफ। कमाल का शॉट है, बल्लेबाजी एक बार फिर जबरदस्त हो रही है। तालियां बजती भी, गेंदबाज का बैंड बाजा भी बज रहा है। मैग्निफिसेंट बैटिंग। क्या मुकाबला चल रहा है। जयेश का बल्ला बोल रहा है मैदान के अंदर। धुआंधार पारी अपने टीम के लिए खेलते हुए समीकरण देखिए, 10 गेंदों का खेल से 25 रनों की जरूरत। पहले 12 गेंदों में 38 रनों की जरूरत थी। लगातार 2 छक्के और जयेश 39 पर खेल रहे हैं 13 गेंदों का सामना करते हुए, और चर्चा करने के लिए मजबूर किया है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए, क्योंकि जब ज्यादा चर्चा होती है तो खर्चा होता है।
12 टीमें हैं, मैचेस बहुत ज्यादा है, वक्त ज्यादा नहीं जाना चाहिए क्योंकि वक्त जो है रेत की तरफ फिसलता जा रहा है। 44 रन बगैर किसी नुकसान के द्वारका माई चिखलपाड़ा के लिए संकट मोचक साबित हो रहे हैं। जयेश 13 गेंद में 39 रन और धुआंधार पारी है। बेखौफा की बल्लेबाजी करे मैदान के अंदर, अंकिश के ऊपर हमला है, लगातार 2 छक्के इस वक्त जयेश के बल्ले से। बिल्डिंग देखिए थर्ड में एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, गली की तरफ खिलाड़ी मौजूद। इस बार भी हवा में उड़ाया खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शन स्ट्रोक खेलते हुए लाजवाब है, बेमिसाल है, कमाल है। मैदान के अंदर बहुत ही जबरदस्त पारी खेल रहे हैं। ओहो फंटास्टिक बैटिंग बाय जयेश, क्या जबरदस्त पारी खेलते हुए। 9 गेंदों का खेल से 19 रनों की जरूरत है। विस्फोटक अंदाज में बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर जयेश द्वारा। ओ बाहरी किनारा था, भाग्य का सहारा भी है, गेंद पीछे चली गई है। 1 रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए वापस जाएंगे इस वक्त? दूसरे के लिए वापस तो आना चाहते थे, अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास, लेकिन वापस जाएंगे। साइराज सैक्रिफाइस करेंगे अपना विकेट। पहले विकेट का पतन होता हुआ पहला विकेट गिरा। डीजे एक बार फिर हमारे साथ जुड़ने वाले, लेकिन समीकरण की तरफ जाएंगे। अभी आपके पास 8 गेंदें हैं, 8 रनों की जरूरत। नाचून गाणं बाजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून। समोर जे आमचे खेळाडू आहेत थोडेसे मागे, मला माहिती आहे तुम्ही ब्लॅकने तिकीट काढले, जरा मागे कारण कोणाचं नुकसान। हा क्रॉसिंग साठी या ठिकाणी डीजे एकच मिनिट, कारण ते तिसऱ्या अंपायर कडे आलेले आहेत पुन्हा एकदा करुणा कोटेन। त्यामुळे बघूया क्रॉसिंग झाले की नाही, म्हणजे बरोबर ते पाहिलं जाईल। फिलहाल 8 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत है। जयेश 46 पर बल्लेबाजी करे, 15 गेंदों का सामना करते हुए। बड़ा शॉट तो खेलना चाहते थे, भारी किनारा लगा था। तीसरे अंपायर की तरफ आए हैं। ये क्रूशियल डिसीजन था। कल्याणी सर या करुणा कोटिन, ये क्रूशियल है, क्रूशियल बहुत क्रूशियल है और क्लोज भी है, इसलिए हम आपको बुला रहे हैं। और अच्छा आपने किया कि आप एक बार फिर तीसरे अंपायर की तरफ आए हैं। किसी का नुकसान नहीं होना चाहिए। आपके पास पार्टी नेटवर्क के बाद अगर देखें तो बहुत अच्छा लाईव्ह टेलिकास्ट भी चल रहा है। अतिशय सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहतोय। चौकार, षटकांची तुफान, आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी। शिवनेरी चषक 2021 अतिशय अद्भुत विहंगम सोहळा। स्ट्राइक रेंज के बल्लेबाज जो एक बार फिर अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास कर रहे थे, वो एक बार फिर क्रॉस नहीं हुए, तो तीसरे अंपायर की आंख खुल गई है और इन्होंने कहा कि भाई आपको बैक टू द पेवेलियन जाना पड़ेगा। अच्छी पारी जरूर इन्होंने खेली, लेकिन अपने पास स्ट्राइक रखने का जब प्रयास किया गया था तो तालमेल की कमी आई। 51 पर 1 बहुत इंपॉर्टेंट विकेट है। सेट बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज मैदान के अंदर वेंकोश, इनके ऊपर भी निगाह है। बहुत ही बेहतरीन और जबरदस्त बल्लेबाज है, लेकिन समीकरण देखे 8 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। चौथी ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। द्वारकाबाई चिखलपाड़ा और गणेश दातिवरी के बीच मुकाबला और एक अच्छा मैच, रोचक मुकाबला है। मानव परिसर मैदान पर यह टूर्नामेंट, यह प्रतियोगिता आप देख रहे हैं पाटिल नेटवर्क के माध्यम से। समय ज्यादा नहीं जाना चाहिए, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। ये क्रूशियल डिसीजन था। तीसरे अंपायर की तरफ आए और उसके बाद में आप देखिए मैदान के अंदर जयेश की एक जबरदस्त पारी समाप्त हुई। शानदार बल्लेबाजी की, विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करते रहे, इनके लिए तालियां डगआउट में बजती हुई।
एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, रनआउट के तौर पर वो वापस आते हुए 8 चेंडू 18 धावा से समीकरण है। अंकिश इंपॉर्टेंट ओवर डाल रहे हैं, कम बॉक्सिंग से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर एंड पर साईराज, नौ स्ट्राइकर एंड पर तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए अब बल्लेबाज तैयार है। एक खिलाड़ी थर्ड मैन गली पॉइंट, इस कवर रॉन्ग ऑफ। ओ अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी है और कैच ले लिया। विकेट गुच्छे में आ रहे हैं, 7 गेंदे और 8 रनों की जरूरत है। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता हुआ विकेट गिरा है। बहुत ही इंपॉर्टेंट विकेट है। दोस्तों, ना कोई मंजिल है, ना कोई साथी है। शुक्रिया शुक्रिया दीजिए। वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2021। क्या मुकाबला चल रहा है। 7 गेंदों का खेल से जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। और पिछली 2 गेंदों में एक बार फिर देखिए वो नाटकीय मोड़ आया है। जयेश का विकेट, उसके बाद में साईराज जो प्रारंभिक बल्लेबाज बैक टू द पेपन चले गए हैं और कमबैक करने की कोशिश गेंदबाज भी कर रहे हैं। इस वक्त गणेश दातेवरे के नए बल्लेबाज मैदान के अंदर चौथे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए स्वप्निल है और विंकोश स्ट्राइकर पर है। काफी ऑफ टाइम के बाहर ये सारी चीजें होने वाली है। वाइड बॉल का इशारा करुणा कोटियन कर रहे हैं। मिस्टर इस्टा से रन संख्या बढ़ती भी, अब आंकड़ा देखिए 17 है। 17 तो खतरा है। अब किसके लिए ये तो आने वाला समय ही बताएगा। गेंद टपकाने के बाद तो थोड़ा ऑफ से दूर वाली गेंद थी, अंदर की तरफ आई गेंद, बॉडी लेके बाहर 4 रन। गेंद बॉडी लेके बाहर जाती भी एक बार फिर जबरदस्त खेल मैदान के अंदर, लाजवाब चौक, कमाल की क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। वेल 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 क्या चल रहा है खेल। 6 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। इंटरेस्टिंग मुकाबला है, रोचक मुकाबला मैदान के अंदर, पैसा वसूल मैच मैदान के अंदर है। छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। 6 गेंदे 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। शुक्रिया शुक्रिया डीजे। फील्डिंग को अलंकृत कीजिए, समय हमारे पास बहुत कम है। शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं, अनिल जी की ने इनके नेतृत्व में ये बहुत ही बेहतरीन और सफल टूर्नामेंट पिछले साल अच्छा सहयोग सभी ने दिया था। एक सफल टूर्नामेंट पिछले साल भी रहा था। अभी फिलहाल निर्णायक ओवर मैदान के अंदर है। 6 गेंदों का खेल से 13 रनों की जरूरत है। कंपल्सरी चेस जो पालघर जिले की हमारी परंपरा रही है। स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। स्वप्निल बहुत बड़ा सपना लेकर मैदान के अंदर आए हैं, लेकिन सपने वो नहीं होते जो एक बार फिर सोने के बाद आते हैं। सपने वो होते हैं एक बार फिर आपको सोने नहीं देते हैं। मैदान के अंदर मुकाबला शुरू होता हुआ शानदार मैच चाहिए। 6 गेंदे 13 रनों की जरूरत। और दैट्स अ ब्यूटीफुल डिलीवरी। पहली गेंद ऑफ टॉप के बाहर और 2 मीटर के अंदर डालते हुए ज्यादा आगे डाल रहे हैं। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा और 5वें छठे स्टंप की तरफ गेंदबाजी। पहली गेंद गेंदबाज की है। 5 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है। पहले मैच में अगर देखें तो रोचकता है। स्ट्राइकर पर बल्लेबाज स्वप्निल अभी तक खाता नहीं खोल पाए। वेंकटेश समझाते हुए ऑन साइड पर 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है। ऑन साइड की तरफ लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। सुंदर फील्डिंग का मुजाहरा। 1 रन मिलेगा। 4 गेंदों का खेल शेष है। 12 रनों की जरूरत है। हर दिन आता है, हर दिन जाता है। मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है। पहली गेंद पर बिंदी है, दूसरी गेंद पर एक बार फिर वो सिंगल है। 4 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। वेंकटेश ऑन स्ट्राइक, राइट ऑफ ओवर द विकेट। स्वप्निल नॉन स्ट्राइकिंग की तरफ है। टिप ऑफ टाइम के बाहर एक कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, गेंद के पीछ तक नहीं पहुंचे। गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाती भी, रन की कोई गुंजाइश नहीं है। इस वक्त शानदार गेंदबाजी का मुजाहरा गेंदबाज द्वारा। तारीफ करनी होगी खास करके दिवेश की। 3 गेंदों में इन्होंने केवल 1 ही रन दिया है। 2 बिंदी गेंदें डाली है। 3 गेंदों में जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो। बल्लेबाजों को अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है। 3 गेंदों में 1 रन, 3 गेंदों में 12 रनों की जरूरत है। राइट आर्म ओवर द विकेट दिवेश।
कदम का इस्तेमाल जरूर किया गया था, एक बार फिर बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, हो गया काम खत्म इस वक्त अंकुश का और दिवेश को सफलता मिली है। गॉन सफलता बहुत इंपॉर्टेंट थी। थँक यू डीजे। समोर आमच्या उजव्या बाजूला बरोबर प्रेक्षक आहेत किंवा खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे जरा 1-2 फूट मागे बा, सब खिलाड़ी थोड़ा पीछे आइए। 2 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 12 रनों की जरूरत है, मतलब हर गेंद के ऊपर आपको वो छक्का ही झंडा होगा। तारीफ होगी, प्रशंसा होगी फिलहाल दिवेश की, जिन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है, कमाल की गेंदबाजी करते हुए बांध के रखा। 4 गेंदों में केवल 1 रन दिया है। तो गणेश दातिर एक टीम ने वापसी का बिगुल बजाया है। द्वारका माई चिकलपड़ा को यह मुकाबला अगर जीतना है तो 2 गेंदों में आपको 2 छक्के झंडे होंगे। यंग नौजवान गेंदबाज ने प्रभावित किया। वाह क्या गेंदबाजी की आपने। लेकिन एक बार फिर देखिए, आप आगाज से पहचाने नहीं जाते, अंजाम से पहचाने जाते हैं। तो ये 2 गेंदों में से एक बार आपको सही होना होगा और बल्लेबाज को 2 बार बड़े शॉट खेलने हैं। दबाव बल्लेबाजों के ऊपर है, काबिलियत है बल्लेबाज के अंदर, नए बल्लेबाज मैदान के अंदर अंकुश, रनों पर अंकुश बिल्कुल इस पर गेंदबाज की तरफ से लगाया गया है। अच्छी गेंद ब्रॉक हॉल में ऑन साइड की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है। इसका मतलब है गणेश दातिर टीम ने शिकंजा कस लिया है। सुपर बॉलिंग, मैदान के अंदर तालियां बज रही है। दबाव में बेहतर काम करते हुए, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है। लेकिन दोस्तों टैलेंट कब देखा जाता है? वो दबाव में देखा जाता है। इस दबाव में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा और इस मिट्टी के विकेट पर अपना जलवा दिखाते हुए दिवेश, कांग्रेचुलेशन। 1 गेंद और 12 रनों की जरूरत है। लाजवाब है, बेमिसाल है और इन्होंने कमाल करते हुए विकेट भी लिए हैं। इन्होंने किया शिकार, इनकी मेहनत नहीं जाएगी बेकार। अब क्या वो बनेंगे मैन ऑफ द मैच के हकदार, वो सवाल है। लेकिन लाजवाब, बहुत ही बेहतरीन तरीके से अच्छी गेंदबाजी का मुजाहिरा। एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे और मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे। वेल डन दिवेश।